जय हिंद जय महाराष्ट्र। हे बघा आज आम्ही बघा परभणी गाडीमध्ये आता नगरला जात आहे बघा आता। तर आता इथं चहा नाश्त्याची गाडी थांबलेली आहे। आज राष्ट्रवादीचा वर्धापन दिन आहे तर जाऊया म्हणलं तर आमचे जोडीदार तात्या चौधरी बरोबर आहेत। तर आता आम्ही निघालो बघा आता नगरला। पवार साहेबांचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आहे तर तात्यामध्ये चला मी पण पुण्याहून येत होतो गाडीमध्ये तात्या आंबळ्याहून आले आणि निघालो बघा आता नगरला। पण माघारी यायचं तर काही टायमिंग नाही म्हणाला पण आता बघू आता काय होतं आहे ते। तालुक्यातून जवळजवळ भरपूर गाड्या म्हणजे भरपूर लोक गेल्यात सर्व तालुका बारामती इंदापूर हे संपूर्ण तालुक्यातून बघा इथं सर्व गाड्या आलेल्या आहेत। आणि आता जाऊ आता आम्ही आता इथं थांबलो का नाश्ता आपण कोणाला जाणार आहे पण ते 4चा कार्यक्रम आहे पण आताची गाडी चालत म्हणजे त्या कार्यक्रमाला 5 नाही का 5 कार्यक्रम। तात्या चौधरी आणि आम्ही आज कार्यक्रमासाठी आलो आज काय म्हणजे आज पवार साहेबांचा आज काय वर्धापन दिन आहे। 25वा वर्धापन दिन आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं। म्हणजे आता राष्ट्रवादी म्हणजे आता ते जरा राष्ट्रवादी म्हणजे हा राष्ट्रवादी शरदचंद्रजी नाही का आणि राष्ट्रवादी NCT म्हणजे अजित पवार म्हणजे असं म्हणजे 2 नाव आहेत वेगवेगळी। तर आज शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापन दिवस आहे त्याकरता आम्ही आलो आहे बघा आता इथं नगरला आम्ही आता उत्तर टप्प्यात जाऊन तिथं रिक्षा मिळते म्हणजे इथं ते कॉलेजपासून कार्यक्रम काहीतरी तिथं बरंच लांब येतो पण आम्ही आता पायी जाणार आहे। नाही पायी लांब आहे थांबले जरा पाण्याच्या वगैरे घेऊ आता गाडी उतरलं आहे। मी तर डायरेक्ट पुण्यावरनं चालू आहे हे आंबल्याच्या शिरूरला आले म्हणून कसं पुढं आलो आम्ही बघू आता पुढे गेलो। हे बघा आता आम्ही रिक्षा सोडून पायी चाललो बघा कारण गाड्यांची एवढी गर्दी आहे ना मरणाची की गाड्याच पुढं डळत नाहीत बघा। तर आता कार्यक्रमाला भरपूर गाड्या आल्या आहेत बघा आता 4-5 मतदारसंघाच्या गाड्या आल्यात बघा। चला आता आले जोळा मी आता पायीच चाललोय। आता आम्ही कार्यक्रमाच्या ठिकाणी आलोय बघा आता हे आमचे तात्या चौधरी हे आलेत बघा इथं सगळा बंदोबस्त अगदी पायीत भेटे बघा। हे बघा इथं तुतारी समोर आली तुतारी वाजवा तुतारी वाजवा तुतारी वाजवा। हे बघा हे बघा तुतारी वाजली बघा वा 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 तुतारी वाजली बघा। चला हे बघा थँक्यू। चला हे तुतारी वाजली बघा त्या बदलाचा सहभाग घेतला त्याच्यामुळे तुमच्यासाठी स्पेशली मनापासून उत्कृष्ट असा ज्यांनी भल्यांना त्या ठिकाणी दाखवून दिलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सगळे सोडून गेले असतील बघा हे जवळ पवार साहेबांचे नातेवाईक सोडून गेले असतील खरंच परंतु खरा नातेवाईक जर कोणी पवार साहेबांचा असेल तर त्यांचं नाव जयंत पाटील आहे पारनेर त्यांचं नाव जयंत पाटील आहे। लक्षात ठेवा बांधवांनो या महाराष्ट्राला सर्व जातीच्या लोकांना घेऊन चालणाऱ्या या देशामध्ये एक नेतृत्व आहे शरदचंद्र पवार साहेब। आणि म्हणून मी म्हणेन हाथ में गीता लेके जुबा पे कुरान रखेंगे हाथ में गीता लेके जुबा पे कुरान रखेंगे मन में गुरु ग्रंथ साहिब तो दिल में बाइबल रखेंगे और जातिवाद का करके खात्मा मन में फुले शाहू अम्बेडकर का नाम रखेंगे और लहरा के राष्ट्रवादी का झंडा शरद पवार साहब का सम्मान रखेंगे शरद पवार साहब का सम्मान रखेंगे। या ठिकाणी बोलत असताना माझ्या पक्षाचा वर्धापन दिवस आहे
माझ्या पक्षाला 25 वर्ष झाली. स्वागत आसमानी झुकली नाही खचली नाही शाहू आंबेडकरांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी शिवछत्रपतींचा साहेब यांचं मंचावरती आगमन झालं. मी सन्माननीय गजबी साहेब आपल्याला विनंती करते आपण लवकरात. आता आपल्या सर्वांचं दैवत त्या ठिकाणी आलेलं आहे. आपण मला ऐकलेलं आहे देण्यासाठी आदरणीय पवार साहेब उपस्थित आहेत. तसंच जयंत पाटील साहेब असतील व सर्व पदाधिकारी, सर्व खासदार, सर्व आमदार, सर्व कार्यकर्ते, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार, महाविकास आघाडीमध्ये लढत असताना जे काही सीट आपल्याला मिळतील, फक्त पक्ष म्हणून बोलायचं झालं तर पवार साहेबांच्या येणाऱ्या वाढदिवसाला कमीत कमी 85 आमदार हे आपल्याला द्यायचे. हे त्या ठिकाणी की माझा नेता या ठिकाणी लढतोय. आता आपली परीक्षा आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी 7 वीर जोडले होते, साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्या महाराष्ट्राची पण जबाबदारी द्या. तुमच्यासाठी आणि पक्षासाठी अहोरात्र झटू आणि हा इतिहास घडवण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू. ही परीक्षा जेवढी आमची आहे तेवढी समोर सामान्य कार्यकर्त्यांची, जनतेची आहे. हा महाराष्ट्र काय याची गांभीर्याने साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी काम केली. शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये वेगवेगळी धोरणं आखली. सर्वात पहिला निर्णय महाविकास आघाडी सरकारनं कुठला घेतला असेल तर तो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली घेतला. आणि आपली कर्जमाफी अशी नव्हती की बाबा बायकोला घेऊन या, रोज नवीन नवीन GR काढा, अरे नुसतं थंब दाबला की पैसे अकाउंटला जायचे. अशा प्रकारची कर्जमाफी महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपण त्या ठिकाणी केली. वेगवेगळी धोरणं आम्ही शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये घेतली. ऊर्जा खात्याच्या माध्यमातून आम्ही तर अक्षरशः इतका मोठा फंड केला की नवीन नवीन सबस्टेशन, DPR त्या ठिकाणी राज्यामध्ये द्यायचा प्रयत्न केला. दुर्दैवाने हे सरकार आमचं गेल्यानंतर, आपलं सरकार गेल्यानंतर नवीन पाटील साहेब, दुसरे आपले शेतकरी कामगार सहकारी पक्षाचे जयंतरावजी पाटील साहेब, सर्व नवनिर्वाचित, सर्व प्रतिष्ठित आणि ज्याने हा पक्ष आपल्या तळहातावरती वाढवला, जोपासला आणि कालचा दिमागदार असा पराक्रम केला, ते सर्व बसलेले माझे स्वाभिमानी, या राज्यामधले लढाऊ, बाणेदार, स्वाभिमानी, सज्जन कार्यकर्ते हो. निष्ठावंत तर आहेतच मित्रांनो. साहेब मंचावरती असलं की माझी चौफेर बॅटिंग होत नाही. मी जो शिकलो, मी जो या आज मंचावरती आहे ते NTच्या आरक्षणामुळे आहे. मी फार गरिबीतून या पर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे. अनेक लोक डॉक्टर, इंजिनियर या राज्यामधले झाले, तरी सुद्धा साहेबांना माझी विनंती आहे, हा समाज घटक अजूनही पिछाडीवरती आहे. याही समाज घटकाला आपल्याला प्रवाहामध्ये घ्यावं लागणार आहे. याच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागणार आहे. कारण याही समाजाचा खासदार गेल्या 75 वर्षामध्ये निवडून आलेला नाही. या पुढच्या काळामध्ये सुद्धा या समाजाकडे साहेबांनी लक्ष. सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि यानंतर ज्या सोहळ्यासाठी, ज्या आनंदोत्सवासाठी आपण सर्वजण आतुर आहात,
तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी आनंदोत्सव सोहळ्यानिमित्त नवनिर्वाचित सन्माननीय खासदार महोदयांचा हा ऐतिहासिक आनंदोत्सव त्यांचा सत्कार करत आपण या ठिकाणी करणार आहोत. आणि यासाठी सर्वात सुरुवातीला मी आमंत्रित करते ज्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने इथं या ठिकाणी होतोय. चौथ्यांदा आज केंद्र सरकारमध्ये आपले प्रश्न मांडण्यासाठी सज्ज असणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे जोरदार टाळ्या पक्षाच्या कार्याला सन्मानित. आपल्या शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे खंबीर नेतृत्व सन्मान्य खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब यांचा यथोचित सन्मान अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष राज्यप्रमुख सन्मान्य जावेदजी हबीब यांनी आपल्या हस्ते या ठिकाणी करावा अशी मी विनंती करते. सन्मान्य जावेद हबीब साहेब यांना विनंती आपल्या हस्ते आपण सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचा सन्मान त्यांचा आदरातिथ्य या निमित्ताने करावा. हा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होतोय. हे आमचं खासदार साहेब पुन्हा खासदार झालं हे खडकावून महाराष्ट्राला सांगणारा विजय प्राप्त करणारे सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचा यथोचित सन्मान जोरदार टाळ्याने आपण या ठिकाणी सन्मानित करूया. सन्मान्य खासदार अमोलजी कोल्हे साहेब. अस्मानी झुकली नाही खचली नाही. ज्यांनी चुकवला आणि हा विजय मिळवला सन्मान्य खासदार बजरंगजी सोनवणे साहेब. इतर मागासवर्गीय अर्थातच ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान करावा अशी विनंती. शेतकऱ्यांचा पुत्र जिल्हा परिषदेचे सदस्य उपाध्यक्ष आणि आता थेट देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारे बीड लोकसभा मतदारसंघातील जायंट किलर खासदार सन्मान्य बजरंग बाप्पा सोनवणे यांचा सन्मान आपण या निमित्तानं करतो. अस्मानी झुकली नाही खचली नाही. शाहू फुले आंबेडकर कालवाटे साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावं अशी त्यांना मी विनंती करते. सन्मान्य भास्करजी बगरे साहेब यांचा सन्मान इथे होतो आणि या प्रसंगी मी विनंती करते रवी वरपे साहेब सन्मान्य रवी वरपे यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहत आपल्याही हस्ते हा सन्मान इथे करावा. आणि त्यांचा सन्मान करताय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश अध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे यांना विनंती आपल्या हस्ते आपण त्यांचा स्वागत त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. केंद्रीय मंत्र्याचा पराभव करणारा आपल्या या महाराष्ट्राचा जायंट किलर खासदार जो सर्वांना हवाचा वाटणारा आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये सामावलेले मामा म्हणून परिचित आहेत असे आदरणीय खासदार बाळ्या मामा अर्थात सन्मान्य खासदार सुरेश गोपीनाथजी म्हात्रे साहेब जोरदार लंके साहेब त्यांच्या आई वडिलांसमवेत हा सन्मान स्वीकारतायत. आणि मी विनंती करते युएसचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य महबूब शेख साहेब यांनी आपल्या हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करावा. युएसचे प्रदेशाध्यक्ष महबूबजी शेख यांच्या हस्ते त्यांचा सन्मान इथे होतोय. खरं तर अहिल्यानगरमध्ये इंग्लिश समजणारा खासदार नाही तर इथल्या माणसांची मन समजणारा इथले प्रश्न जाणणारा खासदार जायंट किलर खासदार आपण निवडून दिलाय. कोरोना काळामध्ये देव माणसाचं दर्शन ज्यांच्या कार्यानं संबंध महाराष्ट्राला झालं असे सन्मान्य खासदार निलेशजी लंके साहेब. आणि यासाठी मी सन्माननीय पद्मविभूषण आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांना विनंती करते ज्यांनी ऐतिहासिक लढा या
मनातलं हे सरकार यावं यासाठी तळमळीनं पुन्हा एकदा सर्वसामान्यांची सेवा बजावण्यासाठी आपलं योगदान दिलं असे आमदार शशिकांतजी शिंदे साहेब यांचा सन्मान करावा. एकदा जोरदार टाळ्यांची दाद आपण त्यांच्याही या लढ्यासाठी देऊया. आणि रावेचे सन्माननीय उमेदवार पाटील साहेब यांचाही यथोचित सन्मान या प्रसंगी आपण या ठिकाणी करतोय. सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभ हस्ते ज्यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून प्रत्येकाशी लढा दिला आणि सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा एकदा यावं याची तळमळ घेऊन आपला हा लढा आणि ऐतिहासिक असा लढा दिला अशांचा सन्मान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतजी पाटील साहेब आणि सन्माननीय खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते आपण इथे करतोय. देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना यावं लागलं. त्याचबरोबर माझ्या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्य असणाऱ्या या कार्यक्रमाचे प्रमुख तुमचे आमचे सर्वांचं दैवत आदरणीय साहेब, लोकसभा मतदारसंघ या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रांताचे अध्यक्ष आदरणीय जयंतदादा, आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे नेते, महाराष्ट्र राज्य सर्व माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पक्षाबरोबर असणारे सर्व आमदार, मंचावर उपस्थित असणारे सर्व पक्षाचे पदाधिकारी आणि पक्षाचा आधारस्तंभ असणारे सर्व मायबाप बघितले नाहीये अशी आतिषबाजी आपल्याला अनुभवायची. आणि सगळ्यात महत्वाचं, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा इथं झाल्यावरती ज्या आपल्या शेतकरी पुत्रांना ती सभा अर्धवट थांबवली आणि मोदी साहेबांना सांगितलं की मोदीजी कांद्यावर बोला, असे शेतकरी पुत्र किरण सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या प्रसंगी नाशिकचे हे सुपुत्र किरण सावंत सन्माननीय कृषी मंत्री म्हणून आज सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या किरण सानप नाशिक वरून ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या जगण्याच्या संघर्षाला पाठबळ देणारे लोकप्रिय कृषी मंत्री, भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी करून शेतकरी बांधवांचा 7-12 ज्यांनी कोरा केला असे सच्चे कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना हीच प्रतिमा या ठिकाणी भेट देत आहे. आणि यानंतर मी आमंत्रित करते या अहमदनगर अहिल्यानगरचे जायंट किलर खासदार सन्मान्य निलेशजी लंके साहेब. जोरदार टाळ्यांनी आपण आमंत्रित करूयात सन्मान्य खासदार निलेशजी लंके साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधताय. या आनंदोत्सवाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचं सरकार पुन्हा एकदा इथं स्थापित करताना आदरणीय पवार साहेबांचे विचार घेऊन लढा देणारे खासदार निलेशजी लंके साहेब. राष्ट्रवादी पक्षाचे प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब, ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी, सर्वच नवनिर्वाचित खासदार. अरे मित्रांनो, ये तो टेलर है, पिक्चर अभी बाकी है. विधानसभा अरे पवार साहेबांचा नाद करता काय? नाद करायचा, पण पवार साहेबांचा नाही बाळांनो. अरे भले भले थकले. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे, आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट बहुमतानीच असा खटका पडला पाहिजे ना, तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे. नुसतं शिट्ट्या मारल्या घोषणा देऊन जुळत नाही. आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा. आणि सगळ्यांनी जाताना खुणगाठ बांधायची, मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. ही सगळ्यांनी खुणगाठ बांधायची. त्यात मी सुद्धा असणार आहे. मी तर साहेबांना शब्द देतो, 12ची 12 साहेब आणून घाली तो 12ची 12. आणि जे करतो तेच बोलतो. तुम्ही काय काळजी करू नका. मी तर कसा पैलवान आहे माहिती आहे ना. डायरेक्ट असा कोल्या भरतो ना, डाऊट पुढल्याचा डायरेक्ट आउटच.
मुळे काही काळजी करू नका, पण खरंच मी साहेबांमुळे खासदार झालो रे. मी खासदार झाल्यावर मी तर बऱ्याच जणांना विचारलं, अरे मी खरंच खासदार झालो का काय? त्याला अरे येडा झालो खासदार तू. मग नंतर तात्यांना विचारलं, म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं. हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं. ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले. पण ते कसं नुसता लय 200 किलोचा असला, पण कासा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला. डायरेक्ट असंच आपल्या सगळ्यांना जाता जाता विनंती करतोय, आता विधानसभेसाठी तयारीला लागायचं. आणि तुम्ही तर असं मला डोक्यावर आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना 8 जणांना. बघा आम्ही पण कसं काम करून दाखवतो. संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडतो संसद आम्ही. हे तर आमचं कसं आहे, आमचं काम हटके. काय फरक पडतोय शेतकऱ्यांसाठी? आमच्या एका कार्यकर्त्याने कांदा दाखवला. मी कालच साहेबांना विचारलं, हे जर आचारसंहिताचे नियम मला एवढं कळत नाही. म्हणलं मला आंदोलन करायचं आमच्या दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निर्यात बंदीसाठी. जरा अंदाज घेतो दिल्लीचा कसं काय. निम्मा अंदाज घेतलाय मी इकूनच, कसं जायचं, कुठल्या मार्गे जायचं. पण बरोबर करीत असतो, काळजी करू नका. आपण काम करणारा माणूस आहे, काम करून दाखवणारा माणूस आहे. ज्यांना ज्यांना शब्द दिला ना ते शब्द निश्चित पूर्ण करीन पवार साहेबांच्या आशीर्वादासाठी. पण एकच ध्यानात धरायचं सगळ्यांनी, पवार इज द पॉवर. आणि सगळ्यांचा नाद करायचा, सगळ्यांचा. पण आदरणीय पवार साहेबांचा नाद केला ना घरी पाठीत असतात भल्या भल्यांना. हे एकमेव उदाहरण आपलं सगळ्यांचं दैवत या ठिकाणी बसलेलं आहे. त्यामुळे मी आज एक वेळ नाही घेणार, आता लय जणांना बोलायचं. सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो, थांबतो. रामकृष्ण हरी, जय राष्ट्रवादी. अभिनंदन. आणि यानंतर मराठी माणसाचा स्वाभिमाना जपणारे महाराष्ट्र राज्यातले लोकप्रिय असे नेते सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांना मी या ठिकाणी आमंत्रित करते या आनंदोत्सवाप्रसंगी आपले विचार व्यक्त करण्यासाठी. सगळ्यांना विनंती, तुम्ही सगळे पवार साहेबांवर प्रेम करताना हात वर करा बरं एकदा, पहिल्यापासून तर कडेपर्यंत सगळे हात वर करता केला ना. पवार साहेबांवर प्रेम करताना आता सगळ्यांनी जाता जाता खुनगाड काय बांधायची. आता विधानसभा आणि पवार साहेबांचं शेवटचं भाषण होऊस तरी एक जरी कार्यकर्ता पवार साहेबांच्या परिवारातला उठला ना, मी तर गेटवर CCTVच लावलेला आहे, बघा ध्यानात धरा. मग यानंतर सन्माननीय खासदार अमोलजी कोल्हे साहेब. आदिशक्ती तुळजाभवानी उभे. या प्रत्येक जागेवरची प्रत्येक बारकावा जर कोणी तपासून पाहिला असेल, वेळोवेळी उत्साह वाढवला असेल, तर तो आदरणीय जयंत पाटील साहेबांनी वाढवला. त्याबद्दल त्यांचं खरं तर मनापासून हे कौतुक करणं हे मला वाटतं कर्तव्य. आणि त्याचबरोबर संपूर्ण ऑफिस स्टाफ आणि त्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळे कार्यकर्ते, कारण पुन्हा महत्वाची गोष्ट ही होती, तत्व, निष्ठा, मूल्य या गोष्टी आता राजकारणातून संपल्या का असं वाटत असताना तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं की होय, तत्व, निष्ठा, मूल्य आणि स्वाभिमान हे आजही महत्वाचं आहे. मगाशी बाप्पा बोलताना काही उल्लेख झाले तेव्हा आम्ही आधी थोडे थांबलो. पण बाप्पा तुम्ही जे उल्लेख केले ते स्टेजवर आहेत का याची आम्ही चाचपणी केली. पण नंतर कळलं की बरेच जण नक्कीच टेलिव्हिजनच्या माध्यमातून ही सभा बघत असणार आहेत. काल परवा कोल्हापुरात लागलेला बॅनर भल्या भल्यांना समजून चुकलाय. सुजल्यावर कळतंय पवार साहेबांनी मारलंय कुठं. पण 4 जून नंतर जी महाराष्ट्रातली एक पळापळ सुरू झालेली आहे, या पळापळीचं कारण म्हणजे लंके साहेबांनी सांगितलं, खासदार लंके साहेबांनी सांगितलं, विधानसभेचा नारळ फोडणं गरजेचं आहे. आणि ही अभिमानाची गोष्ट आहे. आज महाराष्ट्रातल्या तब्बल 150 ते 155 विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी ही आघाडीवर आहे. आणि त्यामुळं महाराष्ट्रात येणारं पुढचं
सत्तेत असलेल्या लोकांनी काही रडगाणी सुरू केली. म्हणजे महाराष्ट्राच्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी एक विधान करत असताना सांगितलं की पराभवाचं विश्लेषण करत असताना जे सांगितलं ते असं होतं की विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करण्यात आला. काही समाजांनी आम्हाला मतदान केलं नाही असा जो नॅरेटिव्ह करण्यात आला त्या माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना सांगितलं. आणि हाच शेतकरी नावाचा 4 अक्षरी समाज तुम्हाला महाराष्ट्र विधानसभेतून सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही ही सुद्धा काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणजे एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही आणि असं असताना साहेब तेव्हा घाईघाईनी नोटिफिकेशन काढण्याची घाई जेव्हा सरकारकडून केली जाते तेव्हा कुठंतरी दाल में कुछ काला है की सगळी दालच काळी आहे हा प्रश्न निर्माण होतो. आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बागायती जमिनींवरून जर असे हायवे जात असतील तर त्याला प्राणपणानं विरोध करणार हे तुम्हाला आत्ताच निक्षून सांगतो. कारण एक फार मोठं उदाहरण या निवडणुकीत अयोध्येच्या निवडणुकीचं हे बघण्यासारखं आहे. कारण या अयोध्येच्या निवडणुकीमध्ये अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा जेव्हा पराभव झाला तेव्हा हा पराभव कशामुळे झाला तर तोडलेल्या 2200 दुकानं जवळपास 750 घरं जेव्हा तोडली गेली, जेव्हा रोजी रोटीवर संकट येतं, जेव्हा पोटावर लाथ मारली जाते घरादारावर नांगर फिरतो तेव्हा सर्वसामान्य जनता चिडून उठते. आणि ही वेळ आता येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दाखवून द्यायची आहे. कारण जेव्हा केंद्रातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होत होता अनेक बातम्या आपण वाचल्या असतील. या बातम्या वाचत असताना पत्रकार विचारतायत घर वापसीची ज्यांची इच्छा आहे त्यांचं काय. आदरणीय साहेब या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला सांगू इच्छितो 10 पैकी 8 हा जो स्ट्राईक रेट आहे 80% स्ट्राईक रेट आपल्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली हा जो मिळवलाय हा करत असताना हा सर्वसामान्य कार्यकर्ता लढलाय. आणि याच्या मेहनतीचा, याच्या निष्ठेचा आणि याच्या मनाचा या निर्णयात नक्की विचार व्हावा. जे आहे ते आपल्या हिमती. माननीय पवार साहेब गेले अनेक महिने ज्यांनी पक्षासाठी जीवाचं रान केलं, महाराष्ट्र पिंजून काढला ते आमचे नेते जयंतरावजी पाटील, आपल्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे, विचारमंचावर बसलेले सर्व मान्यवर, खास करून या सभेसाठी आलेले साहेबांचे जुने सहकारी विजयदादा आणि समोर उपस्थित असलेल्या माझ्या बंधू भगिनी. या ठिकाणी 1950 साली जेव्हा हे संविधान स्वीकारलं तेव्हा ते संविधान स्वीकारत असताना ऑर्गनायझर जे RSSचं मुखपत्र आहे त्याच्यामध्ये लिहून आलं की आम्हाला हे संविधानच मान्य नाही, आमचं संविधान हे मनुस्मृती आहे. परवा दीपक केसरकरांनी जाहीर भाषणात सांगितलं की मनुस्मृतीमधले 4 चांगले श्लोक घेतले तर काय चुकलं. अरविंद केजरीवालांचे मी आभार मानते. जेलमधून बाहेर आल्यावर पहिली सभा महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांनी कुठे घेतली तर ती बाळ्या मामांसाठी भिवंडीला घेतली. त्याबद्दल मी तमाम आम आदमी पक्षाचेही मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर सगळेच मित्र पक्ष, बारामती लोकसभा मतदारसंघात वंचित आघाडीनेही जी काही सहकार्य केलं अशा असंख्य लोकांचे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मनपूर्वक आभार मानते. आणि आज मला असं वाटतं अमोलदादाही त्यांच्या भाषणात म्हणाले की पुढचे 3-3.5 महिने एकच लक्ष म्हणजे विधानसभा लढणे आणि जिंकणे हे आपलं सगळ्यांचं लक्ष राहणार आहे. आज आपण 8 जण दिल्लीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने निवडून गेलेलो आहे. मी आमच्या 8ही जणांच्या वतीने आपल्याला शब्द देते की ज्या पद्धतीने कष्टांची परिकाष्ठा घेऊन तुम्ही आम्हाला निवडून आणलं त्याच्यापेक्षा गुंजभर जास्ती आम्ही कष्ट करू आणि तुम्हाला प्रत्येकाला निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आणि एक गोष्ट महत्त्वाची पक्षाच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छिते की अनेक वेळा प्रश्न विचारलं जातं पुढे काय. आज नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली सोसायटी, ग्रामपंचायत, बँक
साखर कारखाना आणि काय राहिलं का? कुठली? जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अजून काय राहिलं का? पंचायत समिती झाली. आणि इथे मान सन्मान मिळेल ही संधी तुमच्या सगळ्यांसाठी आहे. तुम्ही लोकसभा शून्यातून आपल्याकडे जेव्हा होतं तेव्हा लढला. प्रत्येकाचा मान. आणि हे बघा, मैदान सबके लिए खुला और खाली आहे. आपल्याकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. त्याच्यामुळे पक्षातल्या सगळ्या पदांचा निर्णय हा होईल. पण आता एकच लक्ष, विधानसभा. जेव्हा आपले लोकसभेसाठी सगळे ताकदीने लढले, विधानसभेसाठीही जेव्हा युद्ध चाललेलं असतं ना, एकच लक्ष. मी 7 महिने माझ्या आयुष्यातले फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी दिले. ना नवऱ्याशी बोलले ना पोरांशी बोलला. एकच लक्ष, लोकसभा. तसंच प्रत्येकाने पूर्ण ताकदीने संघटनेचं काम आदरणीय पवार साहेब सक्षम आहेत ते निर्णय घ्यायला. ते घेतीलच. पण आजपासून फक्त फुल टाइम विधानसभेच्या कामाला आपण सगळ्यांनी लागायचं आहे. आणि आम्ही 8 जण 24 तास तुमच्यासाठी हजर आहोत विधानसभेला मदत करण्यासाठी. त्यामुळे ही आणि 2-3 मोठी आंदोलनं आपल्याला करायची आहेत, ज्याचा उल्लेख अमोल दादांनी केला. मला अजून पियुष गोयलांचे शब्द आजही मला आठवत आहे. मी पार्लमेंटमध्ये त्यांना सांगितलं होतं की पियुषजी, प्याज का आप क्या करेंगे. मला अजूनही थोडक्यात आपण गीत सादर करावं. आणि यानंतर फक्त 2च भाषणं आहेत बरं का शेवटची, आणि अतिशय सुंदर आतिषबाजी होणार आहे याचीही नोंद घ्या. यानंतर सन्माननीय जयंतजी पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष यांचं या ठिकाणी मार्गदर्शन होईल. सरकटे साहेब. या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं दैवत आणि जाणता राजा आदरणीय पवार साहेबांनी दैदिप्यमान इतिहास निर्माण करून राष्ट्रवादी महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. हा जल्लोष आहे, आनंदाचा उत्सव आहे. 25वा वर्धापन दिनाने हा जल्लोष, असाच जल्लोष चालू देत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण योद्धा नाही कधी झुकणार. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. प्रदेशाध्यक्ष सन्माननीय जयंतजी पाटील साहेब जोरदार टाळ्या. आपल्या सर्वांचं दैवत आदरणीय शरद पवार साहेब, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, या ठिकाणी मुद्दामून उपस्थित असणारे आदरणीय विजयसिंह दादा मोहिते पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे आजच्या सभेचे आमचे पाहुणे म्हणूया जयंत पाटील, खासदार सुप्रियाताई सुळे, आपल्या देशाच्या राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा फौजिया खान, अनिल देशमुख साहेब, अरे बस की बस
जितेंद्र आव्हाडजी, राजेश टोपेजी, आमदार बाळासाहेब पाटील, ज्यांनी अतिशय धडाडीनं आमची निवडणूक सातारची लढवली ते शशिकांत शिंदेजी, प्राजक्त तनपुरे, खासदार अमोल कोल्हेजी, खासदार अमर काळे, खासदार निलेश लंके, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार सुरेश म्हात्रे, खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, आपल्या सगळ्यांचे लाडके निलेश लंकेजी, आमदार अशोक पवार, आमदार रोहित पवार, सुनील भुसारा, मानसिंगराव नाईक, संदीप क्षीरसागर, रमेश बंग, उत्तमराव जानकर, श्रीराम पाटील, आपले दुसरे उमेदवार, सर्वच आजी माजी आमदार, सर्व सेलचे प्रदेशाध्यक्ष, सर्व जिल्हा अध्यक्ष, प्रांतिक पदाधिकारी, या जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र फाळके, संदीप वरके, अभिषेक कळमकर, या निमित्तानं उपस्थित असणारे दादा कळमकरांच्या पासून या जिल्ह्यातले सगळे पवार साहेबांना आयुष्यभर साथ देणारे निष्ठावंत आणि बंधू भगिनींनो, आज खरं म्हणजे त्यांना संबोधित केलं, त्यांचे आभार. आणि यानंतर या मंचावरती राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय असे नेतृत्व, राज्याचेच नेते सन्माननीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आणि या प्रसंगी त्यांचा विशेष सन्मान प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. जेवढी प्रशासनावरती त्यांची पकड आहे तितकेच सर्वसामान्यांच्या मनामध्ये आदराचं स्थान आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं आहे. आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या या आनंदोत्सवामध्ये ते आपला सहभाग नोंदवत आहेत. आणि या प्रसंगी जोरदार टाळ्यांनी सन्माननीय माजी उपमुख्यमंत्री विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांचं स्वागत आपण या ठिकाणी करूया. आपल्या सर्वांना बघता येणार आहे. महाराष्ट्रामध्ये अशी आतिषबाजी आतापर्यंत कधी झाली ना होणार. आणि हा आनंदोत्सवाचा खरा आनंद प्रत्येक राष्ट्रवादी प्रेमींच्या मनापर्यंत आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावरती प्रेम करणाऱ्या त्यांच्या असंख्य चाहत्यांपर्यंत या आतिषबाजीच्या माध्यमातून हा आनंदोत्सव आपण या ठिकाणी पोहोचवत आहोत. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्वच आमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या या रौप्य महोत्सवी राष्ट्रवादी आनंदोत्सव सोहळ्याप्रसंगी मी सबंध महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेल्या असंख्य आमच्या शरदचंद्रजी पवार साहेबांवरती प्रेम करणाऱ्या सर्व हितचिंतकांचं स्वागत करते. विचार ऐकण्यासाठी, ज्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सबंध महाराष्ट्र राज्यातून आपण लाखोच्या संख्येने उपस्थित आहोत. असे आजच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपल्याला संबोधित करताय राष्ट्रीय क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष म्हणून योगदान देताना भल्या भल्यांची फिरकी घेऊन एकाच चेंडूत क्लीन बॉल करणारे, प्रत्येक वेळी राजकारणाच्या पिचवरचे मॅन ऑफ दी सिरीज ठरलेले पवार साहेब, मैदान कुठलेही असो, समोर कोणताही खेळाडू कितीही चाली रचो, प्रत्येक लाटेला पुरून उतरणारे पवार साहेब. अरे काबिल लोग ना तो किसी को दबाते हैं और ना ही किसी से दबते हैं. काबिल लोग ना ही किसी को दबाते हैं और ना ही किसी से दबते हैं. अरे शेर का जिगर रखते हैं और हम उन्हें महाराष्ट्र के राजकारण का बाप आदरणीय शरदचंद्र जी पवार साहब कहते हैं. जोरदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या आनंदोत्सवा प्रसंगी आपल्याला संबोधित करताय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादानं देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी या आज सरकारला आपण दिली. हे अशी विजयी खासदार सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि परिसराचे आपण सगळे बंधू भगिनी, आजचा दिवस स्थापन केला
आणि 3 महिन्याच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी महाराष्ट्राच्या जनतेनं या राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. आणि तेव्हापासून जवळपास 17-18 वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. एवढंच नव्हे, महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली. आणि केंद्राचं जे सरकार होतं त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत ओळखता होता. आणि म्हणून हा दिवस रौप्य महोत्सवाचा साजरा करायचा असेल तर अहिल्यानगराची ओळख या ठिकाणी केली. याचा इतिहास जयंत स्वामी आपल्या भाषणात सांगितला. अहिल्यादेवी होळकरांचं कर्तृत्व, त्यांची दृष्टी, त्यांचं प्रशासन कौशल्य आणि ती दुसरी बाजू देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची याच अहमदनगरला, अहिल्यानगरला 1942 साली 8 ऑगस्टला एक वर्षाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला. ऑगस्ट क्रांती त्यांचं भाऊच नव्हतं, तेलगू देशो आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली. त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं. आज शिवारात राबणारा बोल बळीराजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आधी काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेला राष्ट्रवादी केला पक्का, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेला राष्ट्रवादी केला पक्का. शिवारात राबणारा बोल बळीराजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आधी काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे आमच्या मनात, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेला राष्ट्रवादी केला पक्का, साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा, उजळेला राष्ट्रवादी केला पक्का. शिवारात राबणारा बोल बळीराजा, सांगतोय झटणारा कामगार माझा, माय बहिणीची आधी काळजाची हाक, राष्ट्रवादी होती आहे